तुम्हाला त्याची सवय लागून जाते आणि कालांतराने 100 पावरची घेतल्यानंतर पण तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येणारच नाही। व्हायग्रासारखं औषध त्यांच्यामध्ये मिक्स करून तुम्हाला मिसगाईड करताय की 100 पावरची व्हायग्रासारखी औषधी घेऊन पण जर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन होत नसेल, आणि असे बरेच लोक स्वतःच्या मनाने म्हणा किंवा केमिस्टच्या सल्ल्यानुसार म्हणा किंवा आपल्या जोपर्यंत ते कॅप्सूल घेतात तोपर्यंत ते म्हणतात की मला प्रॉपर इरेक्शन यायचं, ते डॉक्टर साहेब आयुर्वेदिक औषध होतं, असं होतं तसं होतं। तर मला वाटतं वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्हाला व्हायग्रा औषधी घेण्याची गरजच पडणार नाही। नमस्कार मित्रांनो, असे माझ्याकडे बरेच पेशंट येतात की डॉक्टर साहेब मी व्हायग्रासारख्या 100 पावरच्या गोळ्या औषध घेऊन पण मला प्रॉपर इरेक्शन येत नाही, तर आता मी काय करू? आणि असे बरेच लोक स्वतःच्या मनाने म्हणा किंवा केमिस्टच्या सल्ल्यानुसार म्हणा किंवा आपल्या एखाद्या मित्राच्या सल्ल्यानुसार अशी औषधी घेतात आणि यंग एजमध्ये 100 पावरची औषधी घेऊन पण त्यांना इरेक्शन येत नसेल, तर हा एक खूप मोठा गंभीर प्रश्न आहे। आणि त्याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा एक प्रयत्न करूया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, मी तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। खरोखर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल, जे मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की केव्हा केव्हा असं का बरं घडतं की 100 पावरची व्हायग्रासारखी औषधी घेऊन पण जर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन होत नसेल, त्यांनी काय करावं त्याविषयी आज आपण बोलूया। तर मित्रांनो, एक तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमधून पण सांगितलेलं आहे की आता सध्या आजच्या स्थितीमध्ये सेल्फ मेडिकेशन किंवा सेल्फ व्हायग्रा टेकिंग हे खूप जास्त कॉमनली माझ्या क्लिनिकला पेशंट येतात। केव्हा केव्हा ते आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातात, काहीतरी पुडी देतात, त्या पुडीमध्ये व्हायग्रासारखा भुकटा असतो, आयुर्वेदिकच्या नावावर 2-2, 3-3 वर्ष घेत असतात आणि त्यांना त्याचं ॲडिक्शन आणि रेजिस्टन्स होऊन बसलेलं असतं। दुसरी गोष्ट, काहीतरी ऑनलाईन औषधी मागवतात, त्या ऑनलाईन कॅप्सूलमध्ये काहीतरी व्हायग्रासारखं चूर्ण टाकतात, जोपर्यंत ते कॅप्सूल घेतात तोपर्यंत ते म्हणतात की मला प्रॉपर इरेक्शन यायचं, ते डॉक्टर साहेब आयुर्वेदिक औषध होतं, असं होतं तसं होतं। तर इथंच बरीच लोकं फसतात, कारण की आयुर्वेदिकच्या नावाने आज त्यांनी धंदा टाकलेला आहे। व्हायग्रासारखं औषध त्यांच्यामध्ये मिक्स करून तुम्हाला मिसगाईड करतायत, कारण की आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे की असं कोणतंच इन्स्टंट औषध नाही जे तुम्हाला एकदम ताबडतोब इरेक्शन भेटेल, की आज घेतलं रात्री तुम्हाला इरेक्शन भेटेल। व्हायग्रासारखं औषध कोणत्याही आयुर्वेदिक औषधामध्ये नसतं आणि ते गुणधर्म पण नसतात। आयुर्वेदिक जे ट्रीटमेंट असतं त्यांची ट्रीटमेंट करण्याची पद्धतच वेगळी असते। ॲलोपॅथी हे सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट करतात आणि जे आयुर्वेदिक आहे हे इनर साईड आपलं ट्रीटमेंट करतात। म्हणजे कसं आहे की म्हणजे मुळातून ट्रीटमेंट चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतात। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की जर तुम्ही स्वतःहून जर व्हायग्रासारखी औषधी घेत असतात तर नक्कीच 1 or 2 टॅब्लेट घेतल्यानंतर तुम्हाला त्याची सवय लागून जाते आणि कालांतराने 100 पावरची घेतल्यानंतर पण तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येणारच नाही। म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की व्हायग्रासारखं औषध तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडरमध्येच घेणं अत्यंत गरजेचं असतं, कारण की त्याचे डोजेस असतात। त्याचे डोस तुम्ही ठरवू शकत नाही की जेव्हा केव्हा आमच्याकडे पेशंट येतात तर आम्हाला बघावं लागतं की याची हार्ट कंडिशन कशी आहे, याला डायबिटीज आहे का, ब्लड प्रेशर आहे का, यांना काही मेंटल प्रॉब्लेम आहे का, यांना काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का, यांना काही मतलब प्रॉपर म्हणजे ब्लड फ्लो होत नाही आहे का, यांना व्हेरिकोसिल आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला निदान करावं लागतात, काही तपासण्या करावं लागतात, यांच्यामध्ये हार्मोनल लेवल कमी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी जर तंतोतंत आम्ही जर जुळवून आणल्या तरच तुम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटतील आणि कमी व्हायग्राच्या डोजमध्ये किंवा व्हायग्रा न घेता पण तुम्हाला चांगले प्रॉपर तुम्हाला ट्रीटमेंट भेटू शकते। तर माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की बरेच माझ्याकडे मंडळी येतात, ते स्वतःहून व्हायग्रासारखी औषधी घेतात। असं न करता तुम्ही जर प्रॉपर तुमच्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर मला वाटतं वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्हाला व्हायग्रा औषधी घेण्याची गरजच पडणार नाही। आपलं लैंगिक आयुष्य चांगलं जाण्यासाठी आपल्याला आपली हेल्थ चांगली पाहिजे, पण तुम्हाला ते शॉर्टकट पाहिजे म्हणून तुम्ही व्हायग्रा घेता, पण ना तुमचं जे आहाराकडे लक्ष आहे, ना तुमचं व्यायामाकडे लक्ष आहे, ना तुमच्या नातं जर कसं आहे, नवरा बायकोचं नातं कसं आहे त्याच्याकडे लक्ष नाही, तुमच्या सेक्शुअल हायजीनकडं किंवा ओरल हायजीनकडं तुमचं लक्ष नाही। अशा बऱ्याच गोष्टी असतात, तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसतं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात। तर मित्रांनो, असं न करता माझा उद्देश एकच आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला समस्या उद्भवतात तेव्हा तुमच्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही उपचार करून घ्या, जेणेकरून विदाऊट व्हायग्रा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतात।